एंटरप्राइजेस पाया संघ तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. बंटी स्पोर्ट संघाचा कर्णधार आपण लगेच सलामी जोडी पाठवायची कारण की दोन्ही पंच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि रईस बिल्डर्स म्हणजे तारिक रईस साहेबांचा संघ आपण पाहतोय आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण बंटी स्पोर्ट तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. चला विनंती असेल बंटी स्पोर्ट संघाचा संगणक आपण सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. तर लगेच 6 षटकाचा सामना आहे आजच्या दिवसातला हा चौथा सामना. जे बजरंग क्रीडानगरी गोडसेची ऐतिहासिक मैदानावर ही स्पर्धा पाहतोय मित्रांनो आपण. लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022 चा हा अतिशय चांगला देखणं आयोजन. आयोजक अमिदुजमा अन्सारी साहेब आणि ऑल अन्सारी परिवाराच्या माध्यमातून एक जबरदस्त सिटी क्रिकेटचा हा महासंग्राम पाहतोय आपण. दोन्ही संघाचे संगणक आपण आपले राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे आणि बंटी स्पोर्ट संघाचा संगणक आपण सर्वप्रथम सलामी जोडी पाठवायची आहे कारण की यानंतर अजून इथून मात्र या सामन्याला पकडून 3 सामने खेळायचे आहेत कारण की प्रत्येक संघाला 6 षटकाचा सामना खेळायचा आहे. त्यामुळे आपण वेळेला महत्त्व द्या. तर पाहतोय आपण बंटी स्पोर्ट संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना. लिटिल मास्टर ऑफ नवगर संघाचा जर विचार केला आपण तर केतन सध्या मात्र बंटी स्पोर्ट संघाच्या माध्यमातून सलामीला फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीकडे जाताना. प्रतीक विषय आणि केतन पाटील जर विचार केला आपण प्रतीक विषय हा खेळाडू पडगा परिसरातला एक अतिशय चांगला सलामीचा फलंदाज प्रतीक विषय आणि खूप चांगला सलामीचा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. वाफाळे गावाचा हा एक एवन क्वालिटीचा चांगला फलंदाज आहे. तर दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कम्युनिटी बॉक्समध्ये आलेले आहेत. आपलं पण मनपूर्वक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात 2 दिग्गज संघामध्ये पाहतोय आपण. जबरदस्त फाईट पाहायला मिळेल यात शंका नाही आहे आणि या दोन्ही संघामध्ये जर विचार केला तर आपण लोकल बॉय जास्त आहेत. गोरशी गावाचे रती महारथी या सामन्यात खूप जास्त खेळाडू आपण पाहतोय. तर मैदानावरील दोन्ही पंचांना एक सूचना आहे की इथं मात्र काही क्षणासाठी काही वेळेसाठी बिमरसाठी रिव्ह्यू आपल्याला घेता येणार नाही. पंच विक्रम नाईक सर, अजिम सर, विनंती आहे की आपण लक्ष द्या की काही वेळेसाठी तर मात्र तुम्हाला रिव्ह्यूचा वापर करता येणार नाही आहे आणि दोन्ही संघांना सुद्धा सूचना आहे की रिव्ह्यू इथं मात्र उपलब्ध नाही आहे. आम्ही जेव्हा अनाऊन्स करू तेव्हा मात्र रिव्ह्यू परत सुरुवात होईल. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण प्रतीक विषय आणि केतन पाटील ही सलामी जोडी बंटी स्पोर्ट जर पाहिलं आपण यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये ज्या संघाकडे जर विचार केला आपण प्रतीक टिंबवली गावाचा रत्न म्हणून ज्याची ओळख आहे. त्यानंतर बरेचसे खूप मौल्यवान खेळाडू वैभव पाटील एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण रईस बिल्डर संघामध्ये तर खूप मोठे नाव आहेत. हार्ट ऑफ गोडसे, हरीश केने, त्या सोबतच संदेश नो डाऊट एक चांगला सलामीचा डावखुरा फलंदाज असे दिग्गज या संघाकडे सुद्धा आहेत. तर सामना एक रंगतदार पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र सज्ज होतोय. किरण कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी पाहतोय आपण प्रतीक विषय सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पाहूया प्रतीकसाठी कशा प्रकारे लावल्या गेलं. बॅकवर्ड पॉईंटला पाहतोय आपण रवेश, त्याचबरोबर कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये
स्कोरलेक आणि मिडविकेट बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑन बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावले गेलं. पहिला चेंडू किरण यांचा. पहिला चेंडू हा फटका पाहतोय स्कोरलेक क्षेत्राकडे ट्रॅव्हलिंग करताना चेंडू तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुरू एक रिटर्न. पहिल्या चेंडूवर खातं उघडते प्रतीक विषय आपलं स्वतःचं आणि आता मात्र केतन पाटील लिटिल मास्टर ऑफ नवघर म्हणून ज्याची ओळख आहे. एक चांगला सलामीचा फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतोय. रईस बिल्डर्स विपक्ष बंटी स्पोर्ट. एक जबरदस्त कामगिरी करावी लागेल. थोडीशी दुखापत पाहतोय आपण विकेट किपर याला. यानंतर जो सामना होणार आहे तो सामना म्हणजे दोन्ही संघाचे संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचे. पॉयनियर विपक्ष सिवा स्पोर्ट. एक जबरदस्त फाईट निश्चित पाहायला मिळणार आहे कारण की साहेबा मोमेन सर विचार जर केला आपण सिवा स्पोर्ट या संघाने आतापर्यंत सर्वात चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक षटकाची पेनल्टी सुद्धा खाऊन सुद्धा त्या संघाने खूप मोठं टार्गेट उभं केलं होतं आणि पहिल्या सामन्यात त्याने सुद्धा 100चा आकडा पार केला होता. म्हणून पॉयनियर विपक्ष सिवा स्पोर्ट या संघामध्ये एक टफ फाईट पाहायला मिळाली. यानंतर जो सामना होणार आहे पॉयनियर स्पोर्ट विपक्ष सिवा स्पोर्ट. त्यानंतर मात्र आजच्या दिवसाचा शेवटचा सामना जो होईल तो म्हणजे RD 4440 विपक्ष पाहतोय आपण जॉय कुमार. अशी फाईट पाहायला मिळेल. तर इथं मात्र फाईट पाहायला मिळणार आहे. रईस बिल्डर्स विपक्ष बंटी स्पोर्ट अशी. पहिल्या चेंडूवर एका धावेने प्रतीक विषय आपलं खातं उघडलं होतं. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी केतन पाटील. मूर्ती लहान पण कीर्ती महान. समोर एक युवा गोलंदाज पाहतोय आपण किरण. कॉमेंट्री बॉक्स एंड टोकाकडनं आमच्यातून दूर जाताना मारा करतोय. स्लॉक केलेत. चांगला फटका मिडविकेटच्या वरतून ठोकलाय षटकार. सुरेख देखना फटका पाहिला पण घुटना टेक और तमाशा देख अप्रतिम लाजवाब हा षटकार वसूल केले. आणि केतन पाटील इथं मात्र षटकारांनी आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि म्हणतात ना कुठल्या कार्याची सुरुवात जर अतिशय चांगली झाली त्याचा शेवट सुद्धा गोड होतोय. सुरुवात तर अप्रतिम पाहायला मिळते इथं मात्र केतन पाटील यांच्या माध्यमातून पण समाप्ती कशी करेल. धाव संख्या 7. नाणेफेक गमावल्यानंतर बंटी स्फोट पाहतोय आपण फलंदाजी करताना. रईस बिल्डर संघाच्या विरुद्ध टफ फाईट पाहतोय आपण. लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022 हा अतिशय चांगला आयोजन पाहतोय आपण. जय बजरंग क्रीडा नगरी गोडसेच्या ऐतिहासिक मैदानावर मनापासून आभार व्यक्त करेन मी आयोजकांच्या माध्यमातून. गोडसे गावाचे माजी सरपंच मुरलीधर केने साहेब आणि तसेच हार्ट ऑफ गोडसे हरीश केने यांचं सुद्धा. किरण परत सज्ज होताना समोर केतन पाटील सज्ज होते खेळण्यासाठी. याच पात्र बाहेर निघणारा चेंडू होता टप्पापर्यंत अजून चेंडू बाहेर वळतोय. पंचाचे दोन्ही हा समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. दबाव साफ दिसतोय गोलंदाजावर. ज्या प्रकारे षटकार ठोकला होता त्यानंतर मात्र मानसिक दबाव टाकण्यात आलं गोलंदाजावर. वाईट चेंडूची हाताळणी करतोय. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 8. रईस बिल्डर्स विपक्ष बंटी स्पोर्ट अशी फाईट पाहतोय आपण. डेथ बॉलचा इशारा येताना पाहतोय तो क्षेत्ररक्षण कायमे. पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉट थर्डमॅन फाईन लेग शॉट मिड विकेट. पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर एक म्हणजे लॉंग ऑन बाउंड्री आणि दुसरा पाहतोय आपण की इथं मात्र मिड विकेट बाउंड्री वाईट डिसवर. याच पात्र स्विंग उंच उंच आणि इथं मात्र लांब लांब षटकार. वडुनगर संघासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना आपण सातत्याने पाहतोय पण इथे मात्र ओपन क्रिकेट भिवंडीमध्ये बंटी स्पोर्ट संघाचं प्रतिनिधित्व करताना सलामीचा हा फलंदाज आहे. आणि रोक ठोक सुरुवात कशाला म्हणतात तर या खेळीला म्हणतात. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर सुद्धा दुसरा प्रहार पाहतोय आपण. नेत्रदीपक षटकार ठोकले. आता मात्र
राईट अमोर द विकेट. गोलंदाजी करण्याचा निर्णय इथं मात्र स्वीकारलाय, तो म्हणजे राऊंड द विकेट. याच पात्र ड्राईव्ह केलंय पण चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त इथे मात्र एक सिंगल कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती इथं मात्र 15. एक जबर सुरुवात बंटी स्पोर्ट या संघाची पाहतोय आपण. टॉस हरल्यानंतर इथं मात्र रईस बिल्डर संघाच्या अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करताना सुरेखा ड्राईव्ह पण तेवढं छान एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. ड्राईव्ह खूप अप्रतिम होता पण प्लेसमेंट ठीक नव्हती. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक रन इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण 16 बिनबाद. एक मजबूत सुरुवात बंटी स्पोर्ट या संघाची. या पात्र अतिशय सुरेख फटका जागा बनवली आणि इनसाइड आउट स्ट्रोकचा फटका पाहतोय. स्वीपर कॉर बाउंड्रीच्या बाहेर गेलाय चेंडू, सीमा पार अंतिम चेंडूवर आलाय हा A1 क्वालिटीचा चौकार. निकित पडगा बोरिवली चे आदरणीय निलेश देशले यांचा संघ आहे पाहतोय आपण बंटी स्पोर्ट. चला आपण वेळेचे भांडे व्हायचे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. अतिशय अप्रतिम क्लास सुरुवात पाहतोय आपण, धडाकेबाज सुरुवात. इथे मात्र नाणेफेक गमल्यानंतर बंटी स्पोर्ट या संघाची आणि क्लास फलंदाजी पाहायला मिळाली केतन पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर तब्बल 19. आता मात्र लोकल बॉय पाहतोय आपण गोडसीच अजून एक महान ऑलराऊंडर पंकज. धावसंख्या 20. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची. एका धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर मात्र 6 षटकामध्ये जवळपास 120 धावाचा डोंगर उभं करू शकतोय बंटी स्पोर्ट हा संघ. पंकज सज्ज होताना दूर त्या टोकाकडनं क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र 3 खेळाडू आपण बाहेर ठेवू शकता 38 सर्कलच्या बाहेर आणि ते खेळाडू इथं मात्र लावण्यात आलेले पाहतोय आपण. लॉंग ऑफ बाउंड्री, त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री आणि स्कोरलेक आणि मिडविकेट बाउंड्री लाईनवर. जवळपास स्कोरलेक बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण आणि सर्कलच्या आतमध्ये पाहतोय शॉर्ट मिडविकेट बॅकवर्ड स्कोरलेक. यावेळेस मात्र पाहतोय की आपण टर्न केले चेंडूला अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. रईस बिल्डर संघाला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे कारण की तुमच्या 12व्या खेळाडूचं ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे. त्यासाठी आपल्याला या 2 धावा पेनल्टीच्या स्वरूपात लावण्यात आलेल्या. आता मात्र ती धावा मी ऍड करतोय. सुधारित धावसंख्या पाहतोय आपण धावसंख्या 23. पंकज सज्ज होताना दुरान त्या टोकाकडनं राईट अमोर द विकेट मारा करतोय. रिवर्स अटेंड केलंय, सुरेख देखना फटका ठोकलंय या चेंडूवर मात्र षटकार. या फटकानी निश्चित ग्लेन मॅक्सवेलची आठवण झाली, ज्या प्रकारे पोझिशन बनवली आणि अतिशय अप्रतिम क्लास शॉट खेळला गेलं. केतन मात्र प्रत्येक शॉट खूप चांगला खेळतोय. पलटी फटका पाहिला आपण, अल्टा पलटी प्रत्येक चेंडूवर खेळण्याची क्षमता आहे आणि अजून एक चांगला षटकार आणि या षटकारी मात्र धावसंख्या आता पुढे सरकते ती 29. आतापर्यंत 8 चेंडूचा सामना झालाय आणि 29 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. त्यामध्ये फक्त वाटा आहे 3 धावाचा, तो म्हणजे प्रत्येक विषयांचं. यावेळेस पात्र सफल झाला होता खूपच समोर, पण डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. वाईडचा इशारा येतोय, हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्या 30.
नाणेफेक गमावल्यानंतर बंटी स्फोट पाहतोय आपण इथं मात्र फलंदाजी करताना. तर नाणेफेक करण्यासाठी पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. पॉइनियर विपक्ष पाहणार होता आपण इथं मात्र एक जबरदस्त फाईट करण्यासाठी सिवा स्पोर्ट. याच पात्र हवेत होता एक्स्ट्रा कव्हर सर्कलकडे जीवनदान मिळालंय फलंदाज केतन पाटील याला. अतिशय वेगाचा फटका होता आणि सोमनाथ यांनी झेल सोडले केतन पाटील आणि ज्या प्रकारे आक्रमण केलं होता संधी होती एक विकेट प्राप्त करण्याची ती संधी घालवली तर मात्र सोमनाथ यांनी संगणक. तर वेलकम गोरसेगावचे समाजसेवक आदरणीय कैलाजी ठाकरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पाहतोय टर्न केल्या चेंडूला बॅकवर्ड स्कोरला इकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय तोपर्यंत मात्र प्रतीक विषय अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय. उंच पुरा 6 फलंदाज यांच्याकडे पण क्षमता आहे पण सध्या तो केतन पाटील यांच्या फटकेबाजी आनंद घेतोय नॉन स्ट्राईकला थांबून जास्तीत जास्त. बंटी स्फोट संघाची लाजवाब बेमिसाल दमदार सुरुवात पाहतोय आपण. विकेटची प्रतीक्षा अजून असेल. यास पात्र शॉर्टपिच चेंडू होता पहिला आपण पुल करण्याचा प्रयत्न नियंत्रण होतं फटक्यामध्ये शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र 1 धाव प्रतीक विषय पूर्ण करतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकताना मात्र तब्बल 34. एक चांगली दमदार सुरुवात. केतन पाटीलच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार. चांगला चेंडू यावेळेस पाहतोय आपण जास्त सफल झाला होता आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 34 अशी धावसंख्या पाहतोय आपण बंटी स्पोर्ट या संघाची. पॉइनियर स्पोर्ट विपक्ष सिवा स्पोर्ट संघाचा संगणक आपण जर आला असेल तर लगेच आपण संपर्क साधून घ्यायचे. यानंतर लगेच आपण सामना पाहणार आहोत 2 बल्लाडस संघादरम्यान. लेट हाजी मोहम्मद हारून चॅम्पियन ट्रॉफी 2022 आयोजन पाहतोय आपण. संपूर्ण अन्सारी परिवाराच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा हा बिग शो पाहतोय आपण. जय बजरंग क्रीडानगरी गोरसेच्या ऐतिहासिक मैदानावर 2 षटकाची समाप्ती. बंटी स्पोर्ट या संघाची एक दमदार सुरुवात पाहतोय आपण. प्रति षटकामागे जर विचार केला आपण तर एक चांगली सरासरी आतापर्यंत पूर्ण केलेली आहे. जवळपास प्रत्येक षटकामध्ये 17 धावाची सरासरी पूर्ण केलेली आहे म्हणजे धावपलकावर धावा त्या 34 बिनबाद. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा त्यानंतर मात्र या षटकामध्ये पाहतोय की आपण 12 धावा खर्च केल्या आणि पहिल्या षटकामध्ये 20+2 म्हणजे 22 धावा होत्या त्यानंतर मात्र 12 धावा. आता मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघासाठी तर मात्र षटक टाकण्यासाठी गोलंदाज हुसेन ज्यांनी काल लाजवाब फलंदाजी केली होती पण गोलंदाजीमध्ये काल त्यांनी मार खाल्ला होता. पण या सामन्यात मात्र काय अपेक्षा असेल संघनायकाच्या माध्यमातून. डावखुरा फलंदाज या संघाकडे जर पहिला आपण संदेश आहे त्यानंतर मात्र जर विचार केला आपण सलामीचा फलंदाज याच पात्र लॉफ्टेड फटका काय सुरेख देखना शॉट आहे. येतो या चेंडूवर षटकार. फ्लॅट षटकार मारले बरोबर पडद्याला जाऊन चेंडू लागतोय आणि किती पण लांब मारा किती पण जवळ मारा पण बाउंड्री लाईनच्या जवळ जर तुम्ही त्याच्यावर मारलं तर सहज भेटणार. बिल्कुल यहाँ पर अगर देखा जाए तो जो टॉस जीता था टॉस अहम होता है और इस मर्तबा टॉस जीता था रईस बिल्डर के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और बिल्कुल अब तक गलत साबित होता हुआ. जिस तरह से बल्लेबाजी हो रही इस वक्त बंटी स्पोर्ट की जानिब से क्या लाजवाब बेमिसाल बल्लेबाजी करते हुए दोनों ही आरंभिक बल्लेबाज इस वक्त विकेट के ऊपर लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. एक लाजवाब देखणी उत्कृष्ट अशी फटकेबाजी पाहतोय आपण बंटी स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मात्र षटकारांनी परत स्वागत केलंय. हुसेन यांचं मात्र या खेळपट्टीचा विकेटला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नाही पण फलंदाजी खूप मजबूत करतोय. यास पाहता चांगला चेंडू होता बॅक टू द बॉलर धोकादायक ठरू शकेल काय पण व्यवस्थित गॅदर करता आलं नाही. हाफ चान्स होता फुलमध्ये कन्वर्ट करू शकला नाही आणि तोपर्यंत मात्र प्रतीक विषय एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय.
धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 41 41. एका चांगली सुरुवात आमचे गुणलेखक गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी साहेबा मुंबईने सर आम्हाला सांगतायत की हेड्स पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी काल पाहिली होती 55 धावाची. त्याचा एक कीर्तिमान रेकॉर्ड इथे मात्र तोडेल काय हे दोन्ही फलंदाज. खराब चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्कूल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार येतोय चौकार. आता मात्र असं वाटते की दोन्ही फलंदाजाला हा टेनिस बॉल नाहीये तर फुटबॉल दिसतोय. ज्या प्रकारे पूर्णपणे खरपूस समाचार घेत आहे प्रत्येक चेंडूवर आता मात्र हल्ला बोल फटकेबाजी पाहतोय. धावसंख्या बोलता बोलता बघता बघता पाहतोय की आतापर्यंत फक्त 2.3 षटकाचा खेळ झालाय आणि जवळपास धावसंख्या पोहोचते ती तर मात्र 45. धावाचा आलेख वाढतच चाललाय आणि हा आलेख किती उंच उंच वाढेल हे पाहायचे कारण की अजून 10 विकेट सुरक्षित बंटी स्पोर्ट या संघाचे. जर कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखायचे असेल तर विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल. खराब चेंडू लाईन चुकीची आहे. आता मात्र महागडा षटक ठरताना पाहतोय आपण हा चेंडू परत टाकावा लागेल गोलंदाज हुसेन याला. निराश असेल तिथं मात्र संगणक सोमनाथ विकेट किपर हरेश केने सातत्याने रईस बिल्डर संघासाठी खूप लाखमोलाचं योगदान देतोय हा खेळाडू. फुल टॉस चुकीला माफी नाही. नो बॉलचा इशारा चेंडूला भिरकावलाय डिपिंडच्या वरतून षटकार. कालच्या सामन्यामध्ये मला आठवलंय की याच गोलंदाजांनी तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या आणि आज मात्र त्यात पावलावर पाऊल ठेवतोय आणि आतापर्यंत खराब गोलंदाजी पाहतोय आपण आणि फ्री हिटचा इशारा इथे मात्र येतोय. धावसंख्या 50 आकडा पार केला. टाळ्यांचा आवाज येतोय खेळाडू कक्षामधून. संघाचा अर्धशतक पूर्ण. अजून एक मोठा उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा हा फ्री हिटचा चेंडू होता. 6 धावांसाठी पाठवलंय षटकार. अटॅक फॉर ऑफ द केतन पाटील काय आक्रमण करतोय काय क्लास जीवनदान दिलंय सोमनाथनी पण त्यावर मात्र मीठ लावण्याचं काम करतोय फलंदाज तो म्हणजे केतन पाटील की माझा झीर सोडलाय आणि त्यानंतर मी माझी फटकेबाजी करणार. काय क्लास आहे. मी पहिले सातत्याने वर्णन केलेलं आहे की या खेळाडू बद्दल वडूनगरचा खेळाडू आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय क्लास आहे काय क्लास आहे. आतापर्यंत जर पाहिलं आपण या इनिंगमध्ये बॅटमधून 4 षटकार त्यांनी ठोकले आणि व्यक्तिगत 40 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. सगळं काही घडलंय. विकेट हॅट्रिक नाही घडली पण 50चा आकडा या स्पर्धेतला पूर्ण करेल काय. स्वतःचं पहिलं आणि या स्पर्धेतला पहिला तो म्हणजे केतन पाटील. चांगला चेंडू लेटकट छोट्या बॅटरीचा वापर केलाय फक्त पुश केलाय ज्याला म्हणतात क्लास फलंदाजी. जेव्हा खराब चेंडू त्यावर मोठा प्रहार चांगल्या चेंडूवर डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं. 41 धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला पोहोचतोय केतन पाटील आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र 60. 30 षटक. याच पाता पुलचा फटका आणि चेंडू मात्र गोल होतोय मिडविकेटच्या वरतून. हुसेन मात्र या खेळपट्टीवर आतापर्यंत यशस्वी झाला नाहीये कारण की कालच्या दिवसामध्ये सुद्धा एका षटकामध्ये 24 आणि आज तो कीर्तिमान त्यांनी तोडलंय. तो रेकॉर्ड तोडलाय. मला वाटते की या स्पर्धेचा सर्वात महागडा षटक 28 धावा खर्च केले आहे. बत्तीस धावा खर्च केल्या या षटकामध्ये म्हणजे आलेख किती मोठा या षटकातला बघा तुम्ही. आणि तब्बल जर विचार केला आपण या स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये सर्वात जास्त धावा खर्च करणारा गोलंदाज ठरतोय तो हुसेन. आणि कधी कधी मला वाटते की संगणकला सुद्धा अशा क्षणी त्या गोलंदाजा पहिल्या सामन्याचा विचार करायला पाहिजेत कारण की या गोलंदाजा विकेटवर 24 धावा खर्च केल्या त्यानंतर त्याला गोलंदाजी करण्यासाठी पाचन करावं की नाही. एक गेम माइंडचा प्लॅन असतो मैदानाच्या आतमध्ये पण भरोसा दाखवलाय पण त्यावर खरा उतरला नाही. धावसंख्या जर पाहिली आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 66 म्हणजे जवळपास 22 धावाची सरासरी पहिल्या 3 षटकामध्ये. आणि का रेकॉर्ड कीर्तिमान हॅट्स पार्टनरशिपचा विक्रम सुद्धा मोडीत काढले या जोडीने.
तर आता मात्र पंकज याला पाचारण केलंय. पंकज कडे क्षमता आहे, पण अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल. ब्रेक थ्रू तो कोण मिळून देईल की मात्र नाबाद राहिली जोडी. पंकज राईट द विकेट. चांगला चेंडू, छोट्या ब्रेकचा वापर, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय, खराब क्षेत्ररक्षण परत पाहतोय आपण, आणि चेंडू मात्र निघून गेलाय, सीमा पार, येतोय चौकार. संदेश केने, हरेश केने निराश आहेत. बघताय तुम्ही ज्या प्रकारे संगणकाकडून चुका वारंवार पाहतोय आपण, आणि या चुका तुम्हाला निश्चित सामना जिंकून देणार नाहीये, कारण की जिथं एक होती तिथं मात्र 1 का 4. धावसंख्या पद्धती आपण 45 धावसंख्येवर खेळतोय केतन पाटील. यावेळेस पात्र हुकचा फटका खाली क्षेत्रामध्ये, पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण संदेश यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. 46 धावसंख्येवर पोहोचतोय केतन पाटील. अजून 4 धावेपासून दूर आहे अर्धशतक पूर्ण करण्याचं स्वतःच. संघाची धावसंख्या मात्र खूप सपाट्याने पुढे सरकते ती. पंकज राईट द विकेट. गती परिवर्तन ओळखलंय आणि पाठवलाय मेडिकेटच्या वरतून, ठोकलाय षटकार. अजब आणि गजब फलंदाजी पाहतोय आपण. न भूतो न भविष्यती, प्रत्येक चेंडूवर प्रहार 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 पाहतोय आपण. आतापर्यंत धमाका धमाका, आणि मैदानाच्या आतमध्ये धमाका करतायत ते दोन्ही फलंदाज. सलामीचे बंटी स्पोर्ट संघाची खरी ताकद त्यांची फलंदाजी. येणाऱ्या फलंदामध्ये निश्चित नो डाऊट टेंबवली गावाचा रत्न म्हणून ज्याची ओळख आहे, प्रतीक नावाचा खेळाडू अजूनही वैभव पाटील सारखा एक धमाकेदार फलंदाज. खूप मोठं संघ आहे, परिपक्व संघ आहे, आणि पूर्ण युवा खेळाडू या संघामध्ये. धावसंख्या 77, म्हणजे प्रति षटकामागे 20 पेक्षा सरासरी धावा पूर्ण करताना पाहतोय आपण. अजून एक टोला भिरकावलाय, आणि लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले प्रत्येक विषयाने. 83 धावा म्हणतात. तुम्हाला जर फलंदाजावर नियंत्रण ठेवायचं असेल तर एक चेंडू तरी चांगलं टाकावं लागेल. यॉर्कर चेंडूचा आतापर्यंत आपण वापर केला बघितला नाही, आणि त्याचा परिणाम पाहतोय की मनसोक्तपणे फटकेबाजी करताना शतकीय पार्टनरशिप पाहायला मिळेल काय, कारण की ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहे. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र तब्बल 83, 17 धावेपासून दूर आहे शतकीय पार्टनरशिपसाठी. आणि बघता बघता प्रतीक विशेष सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी करतोय, 4 षटकार त्याच्या बॅटमधून. नाणेफेक जिंकून जो निर्णय स्वीकारला तो चुकीचा ठरतोय आतापर्यंत. ज्या प्रकारे आक्रमण केल्या जाते, यावेळेस पाहता चांगला चेंडू, प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. एक्झिट चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 84. पॉयनियर संघाचा संगणक आणि सिवा स्पोर्ट संघाचा संगणक दोनों टीम के कैप्टन को आना है टॉस के लिए. अजून एक क्लास फटका, आणि याच बरोबर पाहतोय की आपण केतन पाटील यांचं अर्धशतक पूर्ण. बॅट दाखवायची आहे, जोरदार टाळ्या केतन पाटील साठी. क्लास फलंदाजी पाहतोय आपण, आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय केतन पाटील. 14 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण करणारा या स्पर्धेतला पहिला फलंदाज बंटी स्पोर्ट संघाचा सलामीचा, तो म्हणजे केतन पाटील. लय भारी फलंदाजी करताना. धावसंख्या पाहतोय आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 88, म्हणजे प्रति षटकामागे 22 धावाची सरासरी पूर्ण करताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे पहिल्याच चेंडूपासून प्रहार आणि पहिल्या चेंडूपासून सुरुवात धमाल कमाल, आणि त्याचा परिणाम पाहतोय की एक चांगली सरासरी इथं मात्र उभी करताना. पहिल्या 4 षटकामध्ये धावसंख्या पाहतोय ती तब्बल 88, बिनबाद 88. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. आता मात्र स्वतः हरेश केने येतोय, पर्याय नाहीये, काय करणार. ज्या प्रकारे प्रत्येक गोलंदाज मार खात आहेत, आणि इथं मात्र स्वतः गोलंदाजी करण्यासाठी येतोय. प्रत्येक विषयाने केतन पाटील. दोन्ही सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. 88 धावाची अभेद भागीदारी पाहतोय आपण, आणि आता मात्र पंचांना सूचना आहे की आपण भीमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता.
दोन्ही संघाचे संगणक आपण जर शंका वाटली की या बिमार आहेत आपण रिव्ह्यू घेऊ शकता. सज्ज होताना गोलंदाज यश पात्रा सुरेख फटका खाली क्षेत्रामध्ये आणि हा येतोय षटकार. साहेबा मोमीन सर निश्चित आम्हाला सांगा की आतापर्यंत इनिंग मध्ये किती षटकार ठोकले गेले. हा 10वा षटकार होता. 94 धावा धावपलकावर शतकीय साजेदारी पूर्ण होईल काय. याच पात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. धोकादायक ठरू शकतोय. निशाणा लागत नाहीये तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या पाहतोय आपण 95. विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना समोर जे दूर डोंगर दिसतोय ना त्या डोंगरापेक्षा मोठं डोंगर इथं मात्र उभं करण्याचा प्रयत्न करताना प्रतीक विषय सुद्धा 38 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक दमदार न भूतो न भविष्यतशी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी याच पात्र लॉप केलंय. हवाई फायर परत लॉंगच्या वरतून ठोकलाय षटकार आणि याचबरोबर शतकीय साजेदारी पाहतोय आपण. जोरदार टाळ्या या दोन्ही फलंदाजांसाठी. परत एकदा दिवसात तारे पाहताना इथं मात्र रईस बिल्डर संघाचे प्रत्येक गोलंदाज करणार तरी काय, विकेट काय बनवली या मैदानाची हे सातत्याने प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पाहतोय आपण. संघाची धावसंख्या 101 धावसंख्या आणि आता मात्र हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर संघाची धावसंख्या सुद्धा उभारण्याच्या तयारीकडे. एका सामन्यामध्ये किती रेकॉर्ड बनणार. खराब चेंडू स्लॉक केलंय. स्कोलेच्या वरतून ठोकलंय. अजून एक षटकार. माझ्या आयुष्यातली मी पहिली जेवढी कडक इनिंग बघतोय ज्या प्रकारे दोन्ही सलामीरांनी तुफान हल्ला बॉल केलाय. आता मात्र केतन व्यक्तिगत जर पाहिलं केतनच्या बॅटमधून षटकार निघाले ते जर पाहिले आपण तर निश्चित 7वा षटकार केतनच्या बॅटमधून. षटकार चौकामध्ये डील करताना पाहतोय आपण. आतापर्यंत सिंगल धावा जर विचार केला आपण खूप कमी आहे. मला वाटतं की फक्त एक निर्धाव चेंडू आहे या इनिंग मध्ये. 107 एक ओव्हर का खेळावर बाकी आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. याच पात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. चेंडू मात्र जातोय मिड विकेट क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्येत भर 108 धावा बिनबाद. सर्वोच्च भागीदारी पाहतोय आपण. या वर्षीच्या हंगामातली मला वाटते की सर्वोच्च भागीदारी असेल. गोलंदाज हरीश सज्ज होताना राऊंड द विकेट. याच पात्र ड्राईव्ह केलंय खाली क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चाललाय. सीमा पार येतोय अजून चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 112. अफलातून उच्च क्वालिटीची फलंदाजी पाहिली आपण. जीवनदान दिलं होतं केतन पाटील याला पण त्यानंतर मात्र त्यांनी पलटून मागं पाहिलं नाही. पलटवार केलंय आणि लाजवाब उत्कृष्ट खेळी साकारताना निश्चित पाहतोय की आपण प्रत्येक षटकामागे आतापर्यंत खूप छान माहिती देताना की 22 धावाची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 22 धावा हा आकडा जणू मनात घेऊन आलेत की आपल्याला 22 धावांनी सरासरी पूर्ण करायची आहे आणि ती सरासरी पूर्ण करताना आपण पाहतोय. आता मात्र संधी असेल प्रतीक विशीला सुद्धा 42च्या धावसंख्येवर खेळतोय. पण स्ट्राईकला मात्र केतन पाटील. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज किरण दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण. केतन पाटील अतिशय क्लास फलंदाजी करताना पाहतोय आपण आणि त्याला उत्तम साथ देताना प्रतीक विसे नावाचा वादळ. अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा बघता बघता अंतिम षटकाच्या खेळाला प्रारंभ झालाय पण पहिल्या विकेटची प्रतीक्षा अजून संपली नाहीये रईस बिल्डर संघाला.
निर्णय घेतला होता चुकीचा ठरले साबित. बंटी स्पोर्ट या संघाकडून आक्रमण अतिशय उल्लेखनीय कामगिरी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय आपण. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. यावेळेस पात्र लाईन कुठे आहे चेक करताना पाहतोय आपण. लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 113 बिनबाद. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धमाल आणि कमाल उच्च कोटीची फलंदाजी पाहिली आपण दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. रिवर्स मिड विकेटच्या वरतून अजून एक षटकार. ज्या प्रकारे छोटस वादळ पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये आहे, पण इथे मात्र दोन मोठे वादळ खेळपट्टीवर आहे. अतिशय लाजवाब उत्तुंग फलंदाजी करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तब्बल पाहतोय की आपण इथे मात्र 69 धावसंख्येवर खेळतोय. इथे मात्र केतन पाटील काय सबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण या फलंदाजाला. आणि नॉनस्ट्राईकचा प्रत्येक विषय 42. सज्ज होताना गोलंदाज किरण. रिवर्सचा फटका पण यावेळेस पात्र अडवलंय आणि तोपर्यंत फक्त एका सिंगल इथे मात्र पूर्ण करेल. 70 या धावसंख्येवर पोहोचते केतन पाटील. आणि आता मात्र प्रतीक विसे येतो स्ट्राईकला. इथून मात्र अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आणि प्रतीक विशेला सुद्धा संधी आहे की तो आपलं अर्धशतक पूर्ण करेल काय. आमचे लाडके क्रिकेट अशी युट्यूब ला जर मॅच बघत असेल तर सांगत असेल की हायलाइट आहे काय, पण प्रत्यक्ष आपण सामना पाहतोय. ज्या प्रकारे षटकाराचा पाऊस पडलाय, धावाचा पाऊस पडलाय, ज्या प्रकारे पावसाळ्याचा ढगफुटीचा प्रसंग येतो ना, त्या प्रकारे पाहतोय की रईस बिल्डर संघावर धावा यावेळेस पाहतोय की ॲडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय, पण ठिकाणावर निशाणा लागत नाहीये. त्रेचाळीस धावसंख्येवर पोहोचते प्रतीक विषय. धावसंख्येच्या पहिले आपण आता मात्र पुढे सरकते ती तब्बल 5 अजून चांगला फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. मला वाटते की तर मात्र 76 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण केतन पाटील. 6 षटकाच्या सामन्यामध्ये जर पाहिलं आपण एकाच फलंदाजाच्या नावावर तब्बल 76 धावा, अंदाजा लावू शकताय की किती आक्रमक फटकेबाजी केली आणि केतनने किती षटकार मारले आतापर्यंत जर पाहतोय आपण. नऊ षटकार केतन पाटीलच्या बॅटमधून. सज्ज होताना याच पाहता अजून एक उंच असा फटका, पण खेल मध्ये कन्वर्ट होईल काय. आणि शेवटच्या चेंडूवर इथं मात्र मोठा फटका खेळायचा. अजून एक चेंडू बाकी आहे. मला वाटलं की शेवटच्या चेंडूवर हा बाद झाला होता. पाहतोय आपण 76 धावा. जोरदार टाळ्या केतन पाटीलसाठी. वेलकम शाहिद भाई, स्वागत आहे आपलं. यावेळेस पाहतोय की आपण आणि यावेळेस पात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी ते मात्र होताना पाहतोय आपण. अतिशय वेगात तिसरी पण धाव पूर्ण होईल काय. आणि याचबरोबर 3 धावा. तर अशा तऱ्हेनं इथं मात्र पाहतोय ती धावसंख्या उभी केलेली आहे. एकशे 30 धावा आणि 131 धावाचं डोंगर उभा केलंय. आणि ज्या प्रकारे 46 धावसंख्येवर प्रत्येक विषय नाबाद राहिलाय आणि सर्वात जी मोठी पार्टनरशिप होती तो रेकॉर्ड अबाधित आहे. कारण की पाहतोय की आपण MS बलेरे आणि शाहिद खान या जोडीमध्ये तब्बल 129 धावाची पार्टनरशिप होती आणि ती पार्टनरशिप अबाधित आहे अजून रेकॉर्ड. तर टॉस होईल पाहतोय आपण दोन्ही संघामध्ये आणि तिथे मात्र सज्ज होणार आहेत
गोल्डन वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर. हेलो, धन्यवाद कमेंट्री बॉक्स. दोस्तों आप सभी का हार्दिक स्वागत है. हमीदुज़्ज़मा अंसारी प्रेजेंट्स लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियनशिप ट्रॉफी 2022 और मसूज़मा अंसारी साहब इनके दस्ते मुबारक से अगला टॉस होने जा रहा है. पायनियर स्पोर्ट्स और पायनियर स्पोर्ट्स के सामने खेलने वाली टीम है शिवा स्पोर्ट्स. मैच का सारी साहब आपके हाथों से टॉस होगा. टेल इज द कॉल एंड हेलो शाहिद, कॉन्ग्रेचुलेशंस ऑन विनिंग द टॉस. क्या डिसीजन लिया है? फील्डिंग करेंगे. शाहिद, भिवंडी की मुकद्दस सरजमीन पर हम देखते आ रहे हैं कि कई नए टूर्नामेंट हो रहे हैं, कई ऑर्गेनाइजर्स पहली बार टूर्नामेंट आयोजित करते हैं और उसमें अब एक नाम जुड़ गया है हमीदुज़्ज़मा अंसारी साहब का. तो ये टूर्नामेंट भले आज यहाँ पर ग्रामीण क्षेत्र में घुरसई में हो रहा है, लेकिन BC4 फॉर्मेट है, डिसिप्लिन के साथ हो रहा है. ये टूर्नामेंट आपने इंटरनेट पर देखा भी होगा. क्या कहना चाहेंगे हमारे हमीदुज़्ज़मा अंसारी साहब के एफर्ट्स के लिए? बिल्कुल, बहुत अच्छा टूर्नामेंट है. हमीदुज़्ज़मा ने पहली बार टूर्नामेंट रखा है, एक अच्छा ऑर्गेनाइज़ किया और उनकी पूरी टीम को मैं मुबारकबाद दूंगा. और हर साल इस टूर्नामेंट को कराते रहे ताकि भिवंडी सिटी को खेलने का मौका मिले और ज़्यादा से ज़्यादा टूर्नामेंट हो, क्योंकि भिवंडी का जो नाम है सर वो बहुत ऊंचा है कि यहाँ पे बहुत सारे टूर्नामेंट्स होते हैं, सभी खिलाड़ी यहाँ पर अच्छा खेलते हैं, डिसिप्लिन से खेलते हैं. मैं तो कहूँगा कि सभी टीमों को यहाँ पर कोऑपरेट भी करना चाहिए उनको. और हमीदुज़्ज़मा को फिर से एक बार मुबारकबाद दूंगा उनकी इस टूर्नामेंट के लिए. और क्योंकि अभी बाली ट्रॉफी के लिए कुछ ही दिन बच गए हैं, आपको लगता है यहाँ से मतलब जो अभी दिन बचे हैं उसमें जो भी टूर्नामेंट है तमाम टीमों के लिए प्रैक्टिस करने का, लय में आने का एक गोल्डन चांस है? बिल्कुल, क्योंकि एक बहुत बड़ा इवेंट अभी होने जा रहा है हमारा खुद का, अल्ताफ़ भाई का, और बहुत अच्छा टूर्नामेंट है. इस साल ऐसा टूर्नामेंट कराने का हमने सोचा है कि इंशाल्लाह अभी तक ऐसा हुआ ही नहीं. मतलब हम हर साल अच्छा कराने की कोशिश करते हैं, लेकिन इस साल अल्ताफ़ भाई का जो प्लान है, जिस तरीके से हम बैठे थे डिस्कस हुई थी, तो अल्ताफ़ भाई ने कहा कि इस साल ऐसा टूर्नामेंट है कि पूरे भिवंडी तालुका का और पूरे इंडिया का रिकॉर्ड तोड़ के एक ऐसा टूर्नामेंट कराएंगे कि सभी याद करेंगे. तो इस तरीके से हम लोग सब बिजी भी है और मेगा इवेंट आ रहा है, सभी टीमें अपना अच्छा परफॉर्म कर रही है, सिटी की सभी टीमें अच्छा खेल रही है, बहुत से उथल पुथल हो रहा है, कुछ टीम आगे बढ़ रही है, कुछ टीम पीछे हो रही है. तो इसी तरीके की प्रैक्टिस बाकी रखे ताकि भिवंडी की टीम और भिवंडी के खिलाड़ी ऊपर जाए. दोस्तों इस हमारे साथ जुड़ रहे हैं BC4 प्रेसिडेंट और पायनियर स्पोर्ट्स ओनर अल्ताफ बाली जी. मैं अल्ताफ बाली आपका हार्दिक स्वागत करता हूं. अल्ताफ भाई, आपसे गुजारिश है कि आप स्टेज पर तशरीफ लाएं. शिवा स्पोर्ट्स आपकी टीम भी बहुत अच्छा खेल रही है और आगे बढ़ने की कोशिश कर रही है. ये साल में आपकी टीम का जो प्रदर्शन रहा है, आप उससे किस तरह खुश हैं? हाँ, मैं बिल्कुल खुश हूँ, लेकिन हम चाहेंगे कि और अच्छा करें और आगे बढ़े हमारी टीम को. तो मैं ऑल द बेस्ट कहूँगा कि और अच्छा अपना दे सब 100%. और आपका लोगो मुझे बहुत अच्छा लगा, शिवा जूस एंड आइसक्रीम. मैच अगर जीतते हैं तो क्या जूस और आइसक्रीम खाएंगे पिएंगे और हमें भी खिलाएंगे पिलाएंगे क्या? हाँ बिल्कुल बिल्कुल, आइए ना. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. अभी टॉस हुआ है और शाहिद खान एंड टीम इज गोइंग टू फील्ड फर्स्ट. वी विल बी बैक विद द एक्शन इन अ शॉर्ट व्हाइल फ्रॉम नाउ. आइए सीधे चलते हैं रकीब भाई के पास. थैंक यू शाहिद खान एंड थैंक यू दीप बेरिया. बहुत बहुत शुक्रिया हरीश पंड्या सर. तो पहली गेंद पर विकेट से शुरुआत की है मयूर केने ने. मयूर ने अपनी गेंद पर पहली गेंद पर सुर छेड़ दिया है. हुसैन शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की तरफ लौटते हुए.
130 रन बनाए इस वक्त बंटी स्पोर्ट ने और 131 रनों की चुनौती रखी है रईस बिल्डर्स के सामने। मयूर एक बार फिर से मुड़ते हुए इस बार ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, देखना वहां पर अंपायर के फैसले का इंतजार। बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद पीछे की तरफ गई थी, डॉट बॉल। मयूर केने वीआईपी एंड से गेंदबाजी कर रहे हैं, हमसे दूर जाते हुए गेंदबाजी के लिए। अगली गेंद इनकी इस बार स्टंप पर रखा था, अच्छी गेंद बिल्कुल जड़ में थी, वहां पर बल्लेबाज के पास मौका नहीं था कुछ बड़े स्ट्रोक के लिए। सम्मान किया इस गेंद का और 1 रन की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोला वहां पर हरीश केने ने। हरीश केने जी अगर सिक्सर लगाते हैं हैट्रिक का तो वसीम अंसारी रियल की तरफ से 2000 रुपये का इनाम है। तो सिक्सर की हैट्रिक लगाइए और 2000 रुपये आज लेकर जाइए। अब स्ट्राइक पर आए हैं बल्लेबाज संदेश केने। इस बार हल्के हाथों से खेला, वहां पर शरीर की तरफ आ रही थी गेंद। 1 रन दौड़ के पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 2 रनों पे पहुंचा है। लक्ष्य काफी बड़ा है इस वक्त रईस बिल्डर्स के सामने। देखना है रईस बिल्डर्स कितना दमखम दिखाती है अपनी बल्लेबाजी में। मयूर केने ने अब तक बहुत अच्छी गेंदबाजी की है। पहले ओवर में पावर प्ले के ओवर में पूरी तरह से बांध कर रखे हैं बल्लेबाजों को। मयूर की अगली गेंद इस बार बहुत तेजी से बल्ला घुमाया था वहां पर हरीश केने ने, लेकिन बल्ले और बैट में कुछ खास संपर्क नहीं, डॉट बॉल। मयूर ने अब तक केवल 2 रन खर्च की और एक असफलता दिलाई अपनी टीम को। अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं उनकी लगातार। इस बार तान दिया है वहां पर हरीश केने ने, गेंद हवा में, खिलाड़ी के पास कोई मौका नहीं, केवल गेंद को देखते रह गए। 6 रन इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 8 रनों पे पहुंचा है। 8 रन 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर हरीश केने ने इस वक्त पहला सिक्सर लगा चुके हैं। अब उन्हें और 2 सिक्सर लगाने होंगे जब स्ट्राइक पर आएंगे। तो वसीम अंसारी रियल के उनकी तरफ से 2000 रुपये का इनाम रहेगा। इसके बाद का मुकाबला हम देखने जा रहे हैं पॉइनियर स्पोर्ट बनाम शिवास स्पोर्ट, जहां पर पॉइनियर ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का और बल्लेबाजी की दावत दी शिवास स्पोर्ट को। पहले ओवर में हमने जहां देखा शुरुआती गेंदों में बहुत अच्छी गेंदबाजी की थी मयूर केने ने, लेकिन आखिरी गेंद पर अपना दमखम दिखाते हुए हरीश केने, काफी केने नजर आ रहे हैं इस वक्त। संदेश केने है, हरीश केने है, मयूर केने है। लेकिन देखना यह होगा कि इनाम किसको देने हैं इन केनों के बीच में। अब गेंदबाजी के लिए आ रहे हैं अजय कदम। देखना है अजय कदम कितना जमकर रखेंगे अपना कदम। उनका सामना करेंगे बल्लेबाज संदेश केने। देखना है संदेश अपनी बल्लेबाजी से क्या संदेश देंगे। पहली गेंद दूसरे ओवर की, इस बार ऑन साइड में खेला, वहां पर गेंद जा रही है फाइन लेग की तरफ। किसी भी खिलाड़ी के पास कोई मौका नहीं, गेंद बहुत तेजी से निकली 4 रनों के लिए। खूबसूरत स्ट्रोक वहां पर संदेश केने के बल्ले से, केवल दिशा दिखाई थी, पैरों पर थी गेंद। जब आप पैरों पर गेंद रखते हैं तो फिर बल्लेबाज उसे बाउंड्री की सैरों पे भेज देता है। अजय कदम का पहला कदम तो उतना अच्छा नहीं पड़ा है, चौके के साथ उनकी शुरुआत हुई है इस ओवर की। लक्ष्य काफी बड़ा है, बहुत ही विशाल, बिल्कुल माउंट एवरेस्ट के बराबर जैसा टारगेट है इस वक्त रईस बिल्डर्स के लिए। अगर ये रन चेज होते हैं तो एक कीर्तिमान रहेगा BC4 क्रिकेट में। अजय कदम एक बार फिर से मुड़ते हुए,
इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे, उतना अच्छा संपर्क नहीं, गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ, खिलाड़ी मौजूद है, एक रन बना, दूसरे के लिए पलट चुके हैं और पलक झपकते ही 2 रन पूरे करते हुए दोनों बल्लेबाज इन 2 रनों की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 14 रनों पे पहुंचा है, 14 रन्स, 1 विकेट के नुकसान पर। आज तीसरा दिन इस स्पर्धा का, लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी, जहाँ पे काफी चैंपियंस खेलते हुए और हवाओं काफी तेज चलती हुई इस वक्त बीच मैदान में। देखना हवा के साथ साथ क्या फायदा उठाएंगे वहां पर बल्लेबाज। इस बार फिर से फाइन लेग की दिशा में खेला था, लेकिन खिलाड़ी इस बार अलर्ट थे, गेंद को बहुत अच्छे तरीके से रोका, केवल कोई भी रन नहीं, डॉट बॉल। इतनी तेज हवाएं बह रही हैं कि काफी बैनर्स भी अब इस वक्त हिलते हुए अमीदुज्जमा अंसारी के। अमीदुज्जमा अंसारी ने बहुत ही बेहतरीन काम किया, अपने वालिद मोहतरम के नाम एक बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया और बहुत अच्छा साथ निभाया उनके भाइयों ने और उनके सभी करीबी दोस्तों ने। इस बार अच्छी गेंद, अब बड़े हिट के लिए गए थे, लेकिन कोई भी मिलाप नहीं। अमीदुज्जमा अंसारी के लिए तो एक ही चीज कहना चाहूंगा, मुकद्दर से कह दो अकेला नहीं हूं मैं, दुआओं का काफिला मेरे साथ चलता है। इस वक्त स्कोर है कुल 14 रन, 14 रन। दूसरे ओवर का खेल चल रहा है, अजय कदम गेंदबाजी कर रहे हैं। पहली शुरुआती गेंदों में चौका दिया, उसके बाद डबल आया, उसके बाद अच्छी वापसी हम देख रहे हैं, बैक टू बैक 2 गेंद डॉट करते हुए। अजय कदम अगली गेंद लेकर इस बार खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में, खिलाड़ी वहां पर मौजूद हैं। 1 रन दौड़ के पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 15 रनों पे पहुंचा। खराब थ्रो था लेकिन अच्छा बैकअप। अभी तक बहुत तेज गति से रन बनाने में कामयाब नहीं हुई रईस बिल्डर्स, जो आस्किंग रन रेट था, अगर मैच की शुरुआत से ही हम देखें तो 22 के ऊपर का आस्किंग रन रेट था, लेकिन अब तक दूसरा ओवर का खेल चल रहा है, अभी मुकम्मल भी नहीं हुआ, रन बनी है केवल 15 तो काफी पिछड़ती हुई अब तक इस मुकाबले में रईस बिल्डर्स। अजय कदम अगली गेंद लेकर हरीश केने के लिए, इस बार हरीश केने ने तान दिया है, गेंद हवाओं से बातें करती हुई 6 रनों के लिए। इस बार गेंद स्लॉट में थी, उसे भेजा दूसरे प्लॉट में 6 रनों के लिए। तो हरीश केने बैक टू बैक 2 सिक्सर लगा चुके हैं, अब 2000 रुपए के इनाम के बहुत करीब हैं इस वक्त। इस वक्त स्कोर है कुल 21 रन, 21 रन। अगर सिक्सर की हैट्रिक पूरी करते हैं तो वसीम अंसारी रियल की तरफ से 2000 रुपए का इनाम है। देखना है जो इनाम लगे क्या उसे हासिल कर पाते हैं या नहीं हरीश केने। जब से इनाम का यहाँ से ऐलान किया गया, हरीश केने तो मानो जोश में आ गए हो। एक 127 रनों की पार्टनरशिप हमें देखने को मिली प्रतीक विषय और केतन पाटिल के बीच में, जबकि BC4 फॉर्मेट में जो हाईएस्ट पार्टनरशिप का रिकॉर्ड है वो शाहिद खान और अहमश बलेरे के बीच में है, जिन्होंने बाली ट्रॉफी में तकवीम आजमी स्पोर्ट के सामने जमकर खबर ली थी। अहमश बलेरे ने सेंचुरी लगाई थी उस मैच में, और उसी मैच में खेल रहे थे उस वक्त नौशाद खान। समय के मामले में पहली ऑफिशियल वार्निंग दी गई है इस वक्त बंटी स्पोर्ट को। अगर तीसरी वार्निंग दी गई तो फिर आपको सीधा पेनल्टी दिया जाएगा। अब यहाँ से बार बार ऐलान नहीं किया जाएगा, हमारे अंपायर्स बिल्कुल स्ट्रिक्ट हैं। अब वो समय देख रहे हैं, जो आपको समय दिया गया है 6 ओवर के लिए, आपको उसके भीतर अपने ओवर मुकम्मल करने हैं। मयूर की पहली गेंद तीसरे ओवर की पैरों पे रखा था, सवाल पूछा है और वहां पर अंपायर की उंगली खड़ी और संदेश केनो को देखना पड़ेगा पवेलियन की गली। दूसरा झटका लगता हुआ इस वक्त रईस बिल्डर्स को संदेश केने के रूप में।
नए बल्लेबाज जा रहे हैं इस वक्त पंकज भुईर। संदेश केने बहुत अच्छा नहीं कर सके क्योंकि परिस्थितियां काफी मुश्किल थी इस वक्त रईस बिल्डर्स के लिए। 7 गेंदों का सामना किया उन्होंने और 8 रन बनाए जिसमें एक बाउंड्री भी शामिल थी। जिस तरह का टारगेट था 7 गेंदों में कम से कम 30 रनों की जरूरत थी तो फिर कुछ हला बला होता उनकी टीम के लिए। मयूर ने पहली गेंद पर बहुत अच्छा सुर छेड़ा अपनी गेंद से। जब उन्होंने पहले ओवर की भी शुरुआत की तो विकेट के साथ की थी। अब जब अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर आए, ये देखिए इस बार बल्लेबाज मानो डगआउट से सेट होकर आए हो। पहली गेंद और उसे तान दिया ऑन साइड की दिशा में 6 रनों के लिए। बहुत ही तेजी से बल्ला घुमाया था, बिल्कुल तलवार जैसे चलाया वहां पर पंकज भुईर ने। सिक्सर से अपना खाता खोला है वहां पर पंकज भुईर ने और इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 27 रनों पे पहुंचा है। 27। मयूर के ने एक बार फिर से मुड़ते हुए अपनी बॉलिंग मार्क पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक लगाया पिछली ही गेंद पर पंकज भुईर ने। हरीश केने अच्छी बल्लेबाजी करें, अब तक 2 6 से जड़ चुके हैं इस पारी में, लेकिन लक्ष्य काफी बड़ा है। देखना उसके कितने करीब पहुंचेगी रईस बिल्डर्स। छूने की कोशिश तो करेगी, अब तो काफी मुश्किल नजर आ रहा है इस वक्त। मयूर की अगली गेंद, इस बार फिर से बल्ला घुमाया था लेकिन ये एंगल से बाहर की तरफ निकली, डॉट बॉल। अच्छा कमबैक मयूर केने का, बहुत ही जबरदस्त बैटल। मयूर केने बनाम पंकज भुईर। अगली गेंद, इस बार उंगलियों को फेरा था, गेंद हवा में खड़ी हो गई है। आत्मनिर्भर बनने का मौका वहां पर मयूर केने के पास और पंकज भुईर की पारी भी समाप्त। तीसरा झटका लगता हुआ इस वक्त रईस बिल्डर्स को। पहली गेंद पर सिक्सर के साथ बहुत ही लाजवाब शुरुआत की पंकज भुईर ने, उसके बाद डॉट गेंद। अगली गेंद पर आखिरी समय में अपनी उंगलियों को फेरा था, वहां पर यही कारण था कि गति नहीं थी गेंद में और खड़ी हो गई हवा में। अच्छा कैच समाप्त किया मयूर केने ने अपने ही फॉलो थ्रू में। नए बल्लेबाज आए इस वक्त बाबा, नॉन स्ट्राइकर एंड पर है। स्ट्राइक पर है इस वक्त हरीश केने, बहुत ही सीधा स्ट्रोक और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए मौका था सिक्सर के हैट्रिक लगाने का, लेकिन उन्होंने चौका लगा दिया। 2000 रुपए का इनाम बिल्कुल किनारे पे आकर उनसे छूट गया, लेकिन बहुत ही सीधा स्ट्रोक खेला था 4 रनों के लिए। बिल्कुल अंपायर की बगल में से गेंद निकली थी। इस चौके की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 31 रनों पे पहुंचा है। 31। मयूर केने एक बार फिर से हमसे दूर जाते हुए गेंदबाजी के लिए। इस बार तान दिया हवा में, बहुत ज्यादा ऊंची और उतनी ही दूरी मिलती हुई इस गेंद को। 6 रन। अगर ये सिक्सर पिछली गेंद पर आता तो फिर हरीश केने 2000 रुपए के हकदार बन जाते। इस सिक्सर की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 37 रनों पे पहुंचे। 37 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद इस टूर्नामेंट में जो मैन ऑफ द मैच दिए जा रहे हैं उसे हमें स्पॉन्सर किया है albeck.com रेस्टोरेंट ने, जहां पर लजीज खाने आपके लिए दस्तयाब हैं। जाइए और खानों का मज़ा लीजिए शाम के वक्त। उसके बाद जो ट्रॉफी हमें स्पॉन्सर की है न्यू मारिया मेडिकल ने, जो मंगल बाजार स्लेब बंगालपुरा में मौजूद है। जाइए, हर किस्म की दवाइयाँ और जनरल स्टोर के मटेरियल वहाँ पर दस्तयाब हैं। और MM गारमेंट्स के आमिर अंसारी ने हमें अंपायर्स की टी शर्ट स्पॉन्सर किया, जहाँ पर फैशन एक्सेसरीज और स्पोर्ट्स वियर की सभी तरह की वैरायटीज़ मौजूद है। और फाइनल विनर रनर ट्रॉफी और सेमीफाइनलिस्ट की ट्रॉफी हमें स्पॉन्सर की है नवीद अंसारी ने। क्लास 1 मोटर्स और क्लास 1 फैशन डिज़ाइनर, फैशन डिज़ाइनिंग की दुनिया का एक नया नाम नवीद अंसारी जी, इनका भी बहुत बहुत शुक्रिया।
तो आइए आगे के 3 ओवर का आंखों देखा हाल बताएंगे मेरे साथी कमेंटेटर सुनील पवार सर। अनेक अनेक धन्यवाद रकीब अन्सारी. तर सामना इथं मात्र पाहतोय की आपण एकतर्फी होताना पाहतोय, कारण की खूप मोठं डोंगर उभा केलंय आणि हा डोंगर जर तुम्हाला सर करायचा असेल तर तुमच्या जवळचा आत्मविश्वास तुमच्याजवळ होणं गरजेचं आहे. या स्वतः सफल झालाय. चांगला फटका फाईन पाहतोय आपण. चेंडू मात्र अतिशय वेगात बाउंड्री लाईनच्या बाहेर सरकतोय. सीमा पार चौकार येतोय. हरीश केने मात्र चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 131 धावाचं उत्तर देताना त्या मात्र 3 गडीच्या मोबदल्यामध्ये धावपलकावर धावा त्या 42. चौथे षटक प्रगतीपथावर. यानंतर एक मोठा सामना आपण पाहणार आहोत. पॉयनियर स्पोर्ट विपक्ष सिवा स्पोर्ट अशी लढत पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल मात्र पॉयनियर स्पोर्ट संघाच्या बाजूने गेले आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. शैलेश सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं राईट अमोर द विकेट. स्वतः ड्राईव्ह केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेले. सीमा पार चौकार. चौथे षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या पाहतोय आपण 46. इथून हायलाइट परत क्रिकेट खेळावं लागेल, कारण की खूप मोठं टार्गेट अजून बाकी आहे. या स्पर्धा चांगला चेंडू होता. हवा तसा बेडच्या पट्ट्यात घेता आला नाही. शॉट फाईनली एका सर्कलच्या आतमध्ये आणि आता मात्र धावा किती मिळेल अतिरिक्त ते पाहायचं आहे. चांगला प्रयत्न तिथं मात्र पाहतोय आपण आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 30 धाव पूर्ण करताना आज एक कीर्तिमान पाहिलं आपण केतन आणि प्रतीक विषय या जोडीमध्ये. तब्बल 122 धावाची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. 127 धावाची पार्टनरशिप पहिली होती. यावेळेस मात्र अडबॅटने फटका पाहतोय आपण. चांगला फटका आपण त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय. तर अजून एक चांगला स्पिन चिटर मधल्या फळीतला बाबा शेख जर पाहिला आपण तर निश्चित सज्ज होताना याच पात्र हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू जातोय. तोपर्यंत इथं मात्र कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. तर षटकाची समाप्ती पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर 131 धावाचं टार्गेट स्वीकारताना रईस बिल्डर्स संघाची धावसंख्या मात्र खूप कमी आहे. फक्त आणि फक्त 51 धावा धावफलकावर आहे आणि अजून मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 80 धावेची आवश्यकता आहे. चला लगेच शतक लावून घ्यायचंय. 34 धावसंख्येवर हरीश केने हा फलंदाजी करतोय. किशोर येते व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 5वं षटक टाकण्यासाठी. चांगला गोलंदाज पाहतोय आपण. चांगला ऑलराऊंडर आहे किशोर. आमचे गुणलेखक वेळेचा बाण ठेवायचा आहे विनंतीशील आपल्याला, कारण की यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी. तर दोन्ही खूप तगडे सामने आहेत. किशोर सज्ज होताना
पहिला चेंडू चांगला होता ऑनसाईडकडे खेळायचं, पण टॉप एज हा चेंडू मात्र बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राकडे जातोय. तोपर्यंत एक सिंगल हरीश केने पूर्ण करतोय. 35 या धावसंख्येवर हरीश केने पोहोचतोय. इथून मात्र एकच पाहावं लागेल की पराभवाचा जो मोठा अंतर आहे तो किती धावेनी कम करेल. अतिशय वेगात वारे वाहताना पाहतोय आपण, आणि अशामध्ये चांगली फलंदाजी जर केली तर सामना एक रंगतदार होऊ शकते. पण आत्ता पूर्णपणे वर्चस्व सामन्यावर पाहतोय आपण बंटी स्पोर्ट्स संघाचा आहे, कारण की भलं मोठं टार्गेट आहे. त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, खास कौतुक करेन मयूर या गोलंदाजा ज्यांनी सुरेख अप्रतिम गोलंदाजी केली. धनेश ट्रॉफीवर ज्यांनी काल नाव कोरलं होतं तो संघ पाहतोय आपण बंटी स्पोर्ट. धमाल आणि कमाल कामगिरी. याच पात्र लॉप केले लॉंगॉनच्या वरतून येतो या चेंडूवर हा देखना षटकार. व्यक्तिगत 40 या धावसंख्येवर हरीश केने हा फलंदाजी करतोय. सलामीचा फलंदाज पाहतोय आपण अजून खेळपट्टीवर आहे. क्रमांक 3 वर आला होता, सॉरी, हरीश केने. हार्ट ऑफ गोडसई. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे, पण शतक दूर आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. तर बंटी स्पोर्टचे सर्व आदरणीय निलेश देशले साहेब यांच्याकडून केतनसाठी खास ज्यांनी अर्धशतक पटकावलं त्यासाठी रोख रक्कम 2,000 रुपयाचं बक्षीस त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. जॉस पात्र अजून एक चांगला फटका मेडिकेटच्या वरतून ठोकलाय षटकार. तर जेव्हा मात्र बंटी स्पोर्ट फलंदाजी करत होता त्यामध्ये आमचे गुणलेखक आम्हाला माहिती आता देतात की त्या एवढ्या मोठ्या धावसंख्येमध्ये फक्त आणि फक्त 3 सिंगल पाहिले होते आपण, आणि प्रत्येक षटकार चौकन डील केली होती, आणि एक न भूतो न भविष्यती अशी दमदार फलंदाजी पाहिली होती आपण. याच पात्र हा फटका पाहतोय आपण स्कोरलेकडे. षटकाची समाप्ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 66. तर अंतिम षटक टाकण्यासाठी इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण दुरांच्या टोकाकडनं. पण एक मात्र म्हणावं लागेल की इथून मात्र हरीश केने ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, आपल्या 50 धावाची इनिंगमध्ये परिवर्तन करेल काय, ज्या प्रकारे हरीश केने इथं मात्र फलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता, बचावात्मक पद्धतीने फक्त चेंडूला पुश केले मिड ऑनला, आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. एकतर्फी सामना पाहतोय आपण. हा पहिलाच असं वाटतं की दिवसातला हा एकतर्फी सामना आहे. ज्या प्रकारे रईस बिल्डर्स विपक्ष बंटी स्पोर्ट अशी अपेक्षा होती की सामना एक फाईट पाहायला मिळेल, रंगतदार पाहायला मिळेल. चांगला चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गिली चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल. बाईचा इशारा येतोय.
हरीश केने पाहतोय आपण 43 या धावसंख्येवर खेळतोय. 50 आकडा इथं मात्र पार करेल काय आणि या इनिंगमध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल काय. ज्या प्रकारे पहिली इनिंगमध्ये पाहिलं होतं पण केतन पाटील यांनी 76 धावांची एक मॅरेथॉन खेळी साकारली होती. यश पात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात हवा तसा घेता आला नाहीये. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल हरीश केने. व्यक्तिगत 44 या धावसंख्येवर अंतिम षटक प्रगती पथावर आहे. एक मोठ्या विजयाकडे पाहतोय आपण वैभव पाटील अँड कंपनी म्हणजेच बंटी स्पोर्ट हा संघ. निलेश यांच्याकडून संघाचे संघ मालक आहेत. रोख रक्कम 2000 रुपये केतनसाठी. यावेळेस मात्र परत आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण. वाईडीस लांगण क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करेल. इथं धावसंख्या 70. 44 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक षटकार ठोकून मात्र अर्धशतक हरीश केने पूर्ण करेल काय. म्हणजे आत्मविश्वास त्यांचा वाढणार आहे पुढच्या टुर्नामेंटसाठी. 2 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. एक मोठं पराभव स्वीकारताना पाहतोय आपण. याच पात्रा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगला होता. चेंडू मात्र जातोय स्वीपर कॉर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. या चेंडूवर पंचाचा इशारा करतोय पाहायचंय. हा येतोय चौकार. 48 या धावसंख्येवर का होईन आपण रईस बिल्डर संघाच्या माध्यमातून हार्ट ऑफ गोडसे हरीश केने यांनी प्रतिकार केलाय खेळपट्टीवर उभा राहून. तर शेवटचा चेंडू असेल आणि 2 धावा इथं मात्र पूर्ण करेल काय हरीश केने. याच पात्र हवेत आहे. दुसऱ्या धावीची इथं मात्र निश्चित मागणी करेल आणि होय. आणि याच बरोबर अर्धशतक हरीश केने पूर्ण करतोय. चांगली खेळी साकारली. पराभव जरी स्वीकारला असेल पण एकाएकी लढत दिली आणि अर्धशतक पूर्ण केलंय. इथे मात्र हरीश यांनी पाठीराखे जल्लोष करताना पाहतोय. हार्ट ऑफ गोडसे जर म्हटलं हरीश केने नो डाऊट तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि मॅन ऑफ मॅच नो डाऊट ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि आपल्या संघासाठी ज्यांनी 76 धावाची एक मॅरेथॉन खेळी साकारली तो म्हणजे ठरतोय मॅन ऑफ मॅच केतन पाटील लिटिल मास्टर ऑफ. तर आपण जाऊया धन्यवाद कमेंट्री बॉक्स. साहब और काशिफ मिर्जा साहब आपको हमारे साथ जुड़ना है मैच सेरेमनी के लिए. शोएब मेमन साहब और काशिफ मिर्जा अब और मैन ऑफ द मैच है केतन पाटिल 76 रन्स. तो आइए सबसे पहले तो ये अलबाइक.com का ये डिनर वाउचर. आपका जो भी फेवरेट डिश है केतन सीधा ढाबे में जाइए अलबाइक.com. अरे क्या बात है. शुक्रिया. और ये खूबसूरत ट्रॉफी हमारे ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से माशाल्लाह आपके घर के रौनक बढ़ाएगी ये ट्रॉफी. शुक्रिया. और 2000 रुपये नीलेश देसले साहब की ओर से आपको दिए जा रहे हैं. केतन 76 धावा 6 षटकांच्या सामन्यामध्ये सर्वाधिक सांघिक स्कोर सर्वाधिक वैयक्तिक स्कोर. बंटी स्पोर्ट्सने खरोखर धोक्याची घंटी वाजवलेली आहे सर्व टीमसाठी. हो सर कालच आम्ही फायनल मारले. खूप बरं वाटतंय. असं काय केलंय की आता बंटी स्पोर्ट्स टीम आहे जी टीम आहे ती चांगलं खेळते. म्हणजे तुम्ही सराव जास्त चांगला खेळला खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आले का तुमचा जो संघ आहे त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. सर आमचे टीमवर्क खूप चांगला आहे. सगळे यंग स्टार आहेत आणि आम्हाला प्रतीक पाटील खूप चांगले हे करतात. तर तुझं अभिनंदन पुढील फेरीसाठी.